तुकाराम मुंढे यांनी पत्रकार परिषदमधून अत्यंत महत्त्वाची माहिती सांगितली आहे. त्याचं झालं असं की 4-5 दिवसाअगोदर छत्रपती संभाजीनगरमधील गंगापूर येथे असलेल्या रहीमपूर येथे तुकाराम मुंढे यांच्या आदेशानुसार एफडीएच्या अधिकाऱ्यांनी मोठा गुटख्याचा साठा जप्त केला होता. पण त्या ठिकाणी खूप धक्कादायक घटना घडली होती. जेव्हा एफडीएचे अधिकारी म्हणजे अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे अधिकारी जेव्हा तो गुटख्याचा साठा जप्त करण्यासाठी गेले होते, तेव्हा तिथे त्यांच्यावरती 4 ते 5 जणांनी हल्ला केला. त्या सरकारी अधिकाऱ्यांना गाडीने चिरडण्याचा प्रयत्न केला. एफडीएच्या अधिकाऱ्याकडे त्यावेळेस सुरक्षासाठी काहीच नव्हतं, त्यामुळे त्यांना आपला जीव वाचवण्यासाठी तिथून पळ काढावा लागला. या घटनेनंतर मात्र संपूर्ण राज्यात खळबळ उडाली, कारण की सरकारी अधिकाऱ्यांवरती हल्ला झाला होता. तुकाराम मुंढे यांच्या विभागामध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्यांवरती हल्ला झाला होता. त्यामुळे सर्वांच्या नजरा तुकाराम मुंढे यांच्याकडे लागल्या होत्या. ते नेमकं आता कोणती ॲक्शन घेणार, काय संदेश देणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. आणि त्यामध्येच त्यांनी एक काल पत्रकार परिषद घेतली. त्या पत्रकार परिषदमधून तुकाराम मुंढे यांनी नेमकं काय सांगितलं, चला ते सविस्तर पाहू. त्या अगोदर आपण चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि फेसबुकवरती हा व्हिडिओ पाहत असाल तर तिथे फॉलो नक्की करा. या पत्रकार परिषदमध्ये तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट शब्दामध्ये इशारा दिला आहे. आता दूध आणि दूधजन्य पदार्थामध्ये कोणतीही भेसळ, कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही. शेतकऱ्यांपासून ग्राहकापर्यंत संपूर्ण साखळीवरती कठोर नजर ठेवली जाणार आहे. जर कोणी नियमाचं उल्लंघन केलं तर त्याच्यावरती कारवाई होईल. आता सर्वांनी लक्ष देऊन ऐका, कारण की तुकाराम मुंढे यांनी जे काही निर्णय घेतलेत ते महाराष्ट्रातील जनतेसाठीच घेतलेत. त्यामुळे प्रत्येकाने लक्ष देऊन ऐकणं गरजेचं आहे. त्यांनी नेमकं असे काय निर्णय घेतलेत. त्यांनी सांगितलं, राज्यातील डेअरी क्षेत्रातील उत्पादन, प्रक्रिया उद्योग, मॅन्युफॅक्चर आणि दूध व दूधजन्य सर्व पदार्थाशी संबंधित असलेल्या लोकांची बैठक घेण्यात आली. मुंढे साहेब पुढे म्हणाले, त्या बैठकीचा उद्देश कोणाला घाबरवायचा नव्हता, तर कायद्याची माहिती देऊन सर्वांना नियमानुसार काम करण्यासाठी प्रवृत्त करणं हा होता. त्यांनी सांगितलं की डेअरी क्षेत्रामध्ये अनेक चांगले आणि प्रामाणिक लोक आहेत, मात्र काही लोक चुकीच्या पद्धतीने व्यवसाय करत असल्यामुळे संपूर्ण क्षेत्रावरती त्याचा परिणाम होतोय. त्यामुळे एफडीए आता रेग्युलेटर म्हणून आपली जबाबदारी अधिक कठोरपणे पार पाडणार आहे. त्यांनी सांगितलं की भारतामध्ये अन्न सुरक्षा आणि मानके कायदा लागू करण्यात आलाय. विविध अन्न पदार्थासाठी अनेक रेग्युलेशन आणि काही स्टँडर्ड घोषित करण्यात आले. हे नियम सर्वांना बंधनकारक असतील. कोणताही फूड बिझनेस असो, त्याची नोंदणी करणं आणि परवाना घेणं अत्यंत गरजेचं आहे. पुढे मुंढे साहेब म्हणाले, फक्त परवाना घेऊन जबाबदारी संपत नाही. त्यांनी तयार केलेले किंवा विक्रीस ठेवलेले अन्नपदार्थ हे भेसळयुक्त असणं गरजेचं आहे. त्यामध्ये कोणतीही भेसळ नसावी. विशेष म्हणजे दूध आणि दूधजन्य पदार्थासाठी स्वतंत्र दर्जात्मक निष्कर्ष निश्चित करण्यात आलाय. तुकाराम मुंढे यांनी जे काही निष्कर्ष सांगितलेत ते काटेकोरपणे पाळले गेली पाहिजे. पुढे तुकाराम मुंढे यांनी सांगितलं, आत्तापर्यंत जी काही कारवाई झाली तो फक्त ट्रेलर होता. आता खरी कारवाई चालू होणार आहे. याची सुरुवात गावामधील दूध संकलन केंद्रापासून होणार आहे. मग ते कलेक्शन सेंटर असो, चिलिंग सेंटर असो, डेअरीचा प्लॅन्ट असो किंवा दूध प्रक्रिया केंद्र असो, पनीर उत्पादन असो, दुधापासून जे जे पदार्थ तयार होतात त्या प्रत्येक प्लॅन्टची, प्रत्येक फर्मची गावागावामध्ये जाऊन चौकशी होणार आहे, तपासणी होणार आहे. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये सहभागी असलेले व्यापारी, बिझनेस उद्योजक यांनी सर्व नियम पाळायला हवेत. दूध चुकीचे किंवा खालच्या दर्जाचे ग्राहकापर्यंत जाऊन देऊ नये, यासाठीच तर तुकाराम मुंढे यांनी ही जबाबदारी स्वीकारली आहे. या पत्रकार परिषदेमध्ये तुकाराम मुंढे यांनी विशेषतः 4 प्रकारच्या उल्लंघनांचा उल्लेख केला आहे. आता ते 4 प्रकार काय आहे तेही ऐकून घ्या. त्यांनी सांगितलं की अनसेफ फूड म्हणजे खराब फूड कोणत्याही परिस्थितीमध्ये सहन करून घेतलं जाणार नाही. कायद्यामध्ये अनसेफ फूडची स्पष्टपणे व्याख्या दिलेली आहे आणि त्या व्याख्येप्रमाणेच कारवाई केली जाईल. मग त्या ठिकाणी भेसळयुक्त अन्न असो किंवा भेसळयुक्त ब्रेड असो, चुकीच्या माहितीच्या आधारे विकले जाणारे सर्व फूड अन्नपदार्थ याच्या प्रत्येकांवरती कारवाई होणार. प्रत्येक प्रकारच्या उल्लंघनासाठी वेगवेगळी शिक्षाची तरतूद केलेली आहे. त्यामुळे त्यांनी कडक शब्दामध्ये सांगितलं, कोणत्याही उद्योजकांनी हे नियम मोडू नका, अन्यथा तुमच्यावरती कारवाई केली जाईल. पुढे तुकाराम मुंढे म्हणाले, अनेक ठिकाणी रजिस्ट्रेशन आणि लायसन घेतले जातात, पण उत्पादन करताना चांगल्या दर्जाचं उत्पादन होत नाही. आता मात्र खपवून घेतलं जाणार नाही. उत्पादन हे चांगल्या दर्जाचंच असायला हवं आणि त्यामध्ये कसलं रसायन किंवा काही भेसळयुक्त पदार्थ सापडले तर एकदम कडक कारवाई केली जाईल. एखाद्या प्रोडक्टची किंवा औषधाची मार्केटिंग करताना अगदी चुकीचे दावे केले जातात. फूड कशा प्रकारे पॅक केलं जातं, पॅकिंग केल्यानंतर फूड जर खराब झालं, ग्राहकांना संपूर्ण माहिती न देता प्रोडक्ट विकलं किंवा पदार्थ विकला
त्यांच्यावरती देखील कारवाई होईल. पुढे तुकाराम मुंडेंनी सांगितलं, एखाद्या प्रोडक्टचं मार्केटिंग करताना चुकीची माहिती किंवा चुकीचे दावे करण्यात आले, प्रोडक्टवरती व्यवस्थित माहिती दिलेली नसली किंवा दिशाभूल करणारी माहिती असली, पॅकेजिंगचे नियम न पाळणे किंवा ग्राहकांना चुकीची माहिती देऊन प्रोडक्ट विकणे, या सर्वांना तर सोडणारच नाही. याशिवाय ग्राहकांनी सुद्धा आपण काय घेतोय त्याबद्दल अगोदर माहिती वाचून घ्या, ते एक्सपायर आहे की नाही याची काळजी घ्या, त्यानंतरच ते प्रोडक्ट खरेदी करा, असं देखील त्यांनी सांगितलं आहे. तुकाराम मुंडे यांनी उद्योजकांना आव्हान केलं आहे, तुम्ही ज्या ठिकाणावरून दूध खरेदी करता, ज्या चिलिंग सेंटरमध्ये ते दूध येतं, ज्या प्लॅन्टमध्ये त्या दुधावरती प्रक्रिया होती, त्या प्लॅन्टमध्ये स्वतः स्वच्छता ठेवा. कारण की आता FDA अधिकारी कोणत्याही प्लॅन्टमध्ये ऑडिटसाठी येऊ शकतात. आपल्याला दुधामध्ये कोणत्या त्रुटी आढळल्या तर ते दूध स्पष्टपणे नाकारा, ते दूध घेऊ नका. यानंतर तुकाराम मुंडे यांना पत्रकारांनी विचारलं, काही ठिकाणी शेतकऱ्यांनी तुमच्या फोटोवरती दूध वाहून तुमचा अभिषेक केला, त्यामुळं काय दुधाचे दर वाढतील काय? यावरती तुकाराम मुंडे यांनी उत्तर दिलं, दुधाचं दर वाढणं किंवा कमी होणं हे माझ्या हातामध्ये नाही आहे. मागणी आणि पुरवठ्यानुसार त्याचे दर ठरत असतात. मात्र त्यांनी स्पष्ट केले की यापुढे कोणालाही भेसळयुक्त दूध आढळल्यास त्वरित FDAच्या अधिकाऱ्यांना माहिती द्यावी. जर प्रत्येकाने या गोष्टीकडे लक्ष दिलं तर मार्केटमध्ये चांगलं दूध येईल, त्यामुळं प्रत्येकाच्या शरीराला चांगलं दूध मिळेल. पण जर भेसळयुक्त दूध मिळालं तर शरीरावरती मोठे परिणाम होतात. तुकाराम मुंडे यांनी पुण्यामध्ये एक कारवाई केली होती. त्या कारवाईमध्ये त्यांनी 11 लाखाची शेड्यूल एच प्रकरणामधील काही औषधं जप्त केली होती. संबंधित कंपनी सिप्ला असल्याचंही त्यांनी सांगितलं. या प्रकरणामध्ये रिकॉल ऑर्डर जारी करण्यात येणार असून ती औषधं भारतामध्ये जिथं जिथं उपलब्ध असतील तिथून परत मागवली जातील. तुकाराम मुंडे म्हणाले, रिकॉलचा उद्देश असा आहे, चुकीचे औषधं लोकांपर्यंत जाऊ नये, जेणेकरून लोकांना त्याचा त्रास होणार नाही. एवढंच नाही तर पुढे मुंडे असंही म्हणाले होते, FDAकडे भरपूर तक्रारी येत होत्या. काही असे हॉस्पिटल आहेत जे त्यांच्या हॉस्पिटलमधील रुग्णांना त्यांच्याच हॉस्पिटलमध्ये असलेल्या मेडिकलमधून औषधं खरेदी करण्यासाठी दबाव टाकत होते. यावरती तुकाराम मुंडेंनी स्पष्ट सांगितलं, कोणत्याही हॉस्पिटलने कोणत्याही पेशंटला आपल्या मेडिकलमधून औषधं घ्या असा दबाव टाकू नये. जर असं आढळल्यास त्या संबंधित हॉस्पिटलवरती देखील कारवाई केली जाईल आणि मेडिकलवरती देखील कारवाई केली जाईल. तुकाराम मुंडे यांचा हा निर्णय सर्वात अधिक लोकांना आवडला. कारण की आपण पाहतोय, पण जर एखाद्या हॉस्पिटलमध्ये गेलो तर तिथल्याच हॉस्पिटलमधून आपल्याला औषधं घेण्यासाठी भाग पाडलं जातं आणि ती औषधंही खूप महाग असतात. याच वेळेस तुकाराम मुंडे यांना एक प्रश्न विचारण्यात आला, तुम्हाला जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे का? त्यावरती तुकाराम मुंडे यांनी उत्तर दिलं, तुम्हाला कोणी सांगितलं? मला अशी कोणतीही धमकी मिळालेली नाही, मला कोणीही धमकी दिलेली नाही. मी माझं शासनाचं काम पूर्ण इमानदारीने करत आहे, त्यामध्ये कोणालाही काही अडचण नसावी. तुकाराम मुंडे यांनी पत्रकार परिषदेमधून जे काही सांगितलं त्याबद्दल आपल्याला काय वाटतंय, आपलं काय मत आहे, कमेंट करून नक्की सांगा.